नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, वेळ आलेली आहे अभ्यासाची, कारण ॲड येणं सुरू झालेलं आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेची ॲड आलेली आहे, यानंतर कंबाईनची ॲड येईल आणि त्याचबरोबर निवडणुका जवळ येत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा सुद्धा लवकरच होणार आहे। त्यामुळे आता ताणून अभ्यासाला लागायचंय। दोन प्रकारचे अभ्यास करतात मुलं, एक म्हणजे चालू आहे म्हणून चालू आहे आणि दुसरं असतं की झटून ताणून अभ्यास करतात। जसं की गावाकडे जर अभ्यास करत असाल तर आई वडील म्हणाले पाहिजे की आता बस कर। जर तुम्ही मित्रांमध्ये अभ्यास करत असाल तर मित्रांमध्ये कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे का, हा इतका करतोय मला पण करावं लागेल। मग मित्रांमध्ये इतकं कॉम्पिटिशन लागलं पाहिजे की लायब्ररीत सकाळी लवकर कोण येतं, संध्याकाळी लेट कोण जातं। तर अशा प्रकारे अभ्यास करा। अशा प्रकारे आतापासून जर अभ्यास केला तर नक्की तुम्हाला यश मिळेल। परीक्षेच्या 1 महिना आधी झटून अभ्यास केला तर मग काही होणार नाही। आता तुमच्या हातात 4 महिने राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी 6 महिने, जवळपास 5 महिने कन्सिडर करता येईल। तर एवढे दिवस असताना आतापासून रात्रंदिवस जीव तोडून जर अभ्यास केला तर नक्की यश तुम्हाला मिळेल आणि त्या यशामध्ये अभ्यास मित्र तुमचं भागीदार असणार आहे। कारण आम्ही तुमच्यासाठी आता एकदम छान छान व्हिडिओ घेऊन येत आहोत, जबरदस्त व्हिडिओ घेऊन येत आहोत। आज आपण जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहे, 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेले सगळेच पुरस्कार आहे ते आपण आजच्या या लेक्चर मध्ये कव्हर करत आहोत। असे पुरस्कार सुद्धा घेतलेले आहे की ज्यांचं कधी तुम्ही नाव सुद्धा ऐकलं नसेल, तर पुरस्काराचा प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही। या पुरस्कारांशी संबंधितच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर बघायचे। त्याचबरोबर आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। तुम्हाला आता हे लेक्चर झाल्यानंतर या लेक्चर मध्ये मी 100 क्वेश्चन घेणार आहे। हे 100 क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आपल्या ऍप्लिकेशनवर जायचंय आणि ऍप्लिकेशनवर टेस्ट दिलेली आहे 100 क्वेश्चनची, ती टेस्ट सुद्धा सोडवायची आहे। ती टेस्टसाठी कोणते चार्जेस वगैरे नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ती टेस्ट असणार आहे। त्याचबरोबर आपले चालू घडामोडीच्या बॅचचे जे विद्यार्थी, त्यांना चालू घडामोडीचे जे प्रत्येक लेक्चर होणार आहे त्याच्या PDF नोट्स मिळणार आहे। जी यूट्यूबवर लेक्चर होणार आहे त्याच्या पण, ॲपमध्ये होणार आहे त्याच्या पण। तर अशा प्रकारे सगळ्यांसाठीच आम्ही काही ना काही करत आहोत। त्यामुळे तुम्हाला काय करायचे, लेक्चर बघायचे आणि झटून अभ्यास करायचा। मित्रांनो बघा, हे आहे आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन। अभ्यास मित्र नावाने इतरही ॲप्लिकेशन आहे, तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे। त्याचबरोबर अभ्यास मित्राचे आता जबरदस्त लेक्चर येत आहे। संपूर्ण भारताचा भूगोल, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, संपूर्ण अर्थशास्त्र, संपूर्ण पॉलिटी, चालू घडामोडीचे पण, संपूर्ण नियुक्त्या, सगळेच लेक्चर येते। त्यामुळे प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन टेलिग्रामच्या चॅनलवर मिळतं, तर तिथून जाऊन तुम्हाला ते नोटिफिकेशन बघायचं आणि लेक्चर जॉईन करायचं आहे। काही अपडेट असतील तर इथंच तुम्हाला ते मिळतील आणि अभ्यास विषयक एक्स्ट्रा जे रील्स वगैरे असतात तर ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल। तर सगळ्यांच्या लिंक ज्या आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे। याच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही सिरियस असाल तर तुमच्यासाठी 9 जानेवारी पासून एक बॅच आपण सुरू करत आहोत। त्या बॅचचं नाव आहे राज्यसेवा विजेता बॅच। बघा मित्रांनो, विजेता तो नसतो जो कधी अपयशी होत नाही, विजेता तो असतो जो कधी हार मानत नाही। तर आपल्याला हार नाही मानायचं, आपल्याला शस्त्र नाही टाकायचं, आपल्याला पुस्तक घ्यायचं आपले शस्त्र आहे आणि आतापासून अभ्यासाला लागायचं आहे। ही बॅच पूर्व परीक्षेसाठी असणार आहे। या बॅचची फी 1499 रुपये असणार आहे मित्रांनो। आणि कंबाईनची सुद्धा आपण बॅच सुरू करत आहोत। प्री मेन्सची बॅच आहे, फी आहे 3499 रुपये। दोन्ही बॅच मध्ये टेस्ट सिरीज असेल, नोट्स असेल, नोट्स हँडरिटन आहे, हँडरिटन नोट्स आहे। आपले एक सहकारी आहे, मित्र आहे, ते STI म्हणून सिलेक्शन झालेले आहे, मुंबईमध्ये सगळ्यात जास्त रँक त्यांना मिळालेली आहे, त्यांच्या बऱ्यापैकी नोट्स आहे, त्या हँडरिटन नोट्स तुम्हाला मिळणार आहे। बाकी आपल्या अभ्यास मित्राचे विद्यार्थी सांगतीलच कशा नोट्स वगैरे असतात। त्यानंतर विश्लेषणासह PYQ, त्याचबरोबर जर आपण बघितलं अतिसंभाव्य क्वेश्चनचे लेक्चर सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे, कुठं जायची गरज नाही। तर या बॅचेस सुरू होत आहे। कंबाईनची फक्त प्रीची स्पेशल बॅच ही आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला ती जॉईन करायची असेल तर ती जॉईन करा, प्री मेन्सची जॉईन करायचं असेल तर प्री मेन्सची जॉईन करा। आणि 9 जानेवारी पासून एवढ्या कमी फीज मध्ये एकदम क्वालिटी लेवलचं शिक्षण यूट्यूबवर तुम्हाला कुठंच मिळणार नाही किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये कुठेच मिळणार नाही। मग तुम्हाला खूप जास्त फीज पेड करावं लागेल, ठीक आहे। आणि त्यामध्ये ही एज्युकेशन त्या दर्जाचं आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही। तर बघा, कुणाला काही वाईट बोलत नाही इथं, पण आम्ही क्वालिटी शिकवतो, त्यामुळे तुम्ही लेक्चर बघता हे तर तुम्हाला मान्यच असेल। त्यामुळे तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे आहे, आतापासून आपल्याला तयारी सुरू करायची आहे। बघा, आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे, बुकर प्राइज 2023 कोणाला देण्यात आलेला आहे। बघा, 100 क्वेश्चनचा आन्सर आणि स्पष्टीकरण या पॅटर्न मध्ये आपण लेक्चर बघणार आहोत। मग बुकर प्राइज 2023 मध्ये कोणाला देण्यात आला, तर त्या अगोदर
दोन पुरस्कार आहे, एक आहे बुकर पुरस्कार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. ठीक आहे, दोन प्रकारचे पुरस्कार आहे, एक आहे बुकर पुरस्कार, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. बुकर पुरस्कार कोणाला दिला जातो तर UK आणि जे काही आयर्लंड आहे, ठीक आहे, जे काही आयर्लंड आहे, या आयर्लंड मध्ये जे काही पुस्तकं प्रकाशित होतात आणि जे इंग्रजी भाषेमध्ये असतात त्यांना बुकर पुरस्कार देण्यात येतो. आता मग आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात येतो तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे मित्रांनो तो इंग्रजी भाषेमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात येतो. तर दोन्हीमध्ये फरक हा आहे की बुकर पुरस्कार इंग्रजी भाषेतील पुस्तकाला देण्यात येतो आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अनुवादित पुस्तकाला देण्यात येतो. फॉर एक्झाम्पल 2022 चा जो काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तो 2022 चा तो गीतांजली श्री यांचं पुस्तक होतं रेत समाधी. गीतांजली श्री यांचं पुस्तक होतं रेत समाधी. त्याचा अनुवाद केला होता डेजी रॉकवेल यांनी टॉम्ब ऑफ सँड या नावाने आणि मग ते दोघींना हा पुरस्कार देण्यात आला होता आंतरराष्ट्रीय बुकर. आणि इथं जर बघितलं बुकर पुरस्कार इंग्रजी भाषेतील पुस्तकांना जे UK आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित होतं त्या पुस्तकांना देण्यात येतो आणि या वर्षीचा पुरस्कार पॉल लिंच याला देण्यात आलेला आहे. तर पॉल लिंच यांच्या प्रॉफेट सॉंग्स या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया 33वा व्यास सन्मान 2023 मध्ये कोणी जिंकला. परत तशाच प्रकारचा एक प्रश्न आहे बघा. एक फाउंडेशन आहे KK बिर्ला फाउंडेशन. फाउंडेशनचं नाव काय आहे KK बिर्ला फाउंडेशन. यांच्या मार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रमुख आहे व्यास सन्मान आणि तुम्ही ऐकलं असेल सरस्वती सन्मान. ठीक आहे, सरस्वती सन्मान. तर जो काही व्यास सन्मान आहे तो कशासाठी देण्यात येतो तर तो हिंदी भाषेतील पुस्तकांना देण्यात येतो. फक्त आणि फक्त हिंदी भाषेतील जे पुस्तक असतील त्यांना व्यास सन्मान देण्यात येतो. आणि सरस्वती सन्मान कोणाला देण्यात येतो तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा आहे त्या 22 भाषापैकी एखाद्या भाषेमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पुस्तकाला आणि लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. मग KK बिर्ला फाउंडेशनचा जो काही 33वा व्यास सन्मान आहे तो कोणाला मिळालेला आहे मित्रांनो तर तो पुष्पा भारती यांना मिळालेला आहे. कोणत्या पुस्तकाला मिळाले यांच्या यादे यादे और यादे नावाचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा यादे यादे और यादे. तर या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो हे पुस्तक जे आहे हे 2016 मध्ये प्रकाशित झालं होतं. व्यास सन्मान 1991 पासून देण्यात येतो. सेम सरस्वती सन्मान सुद्धा 1991 पासून देण्यात येतो. दोन्ही पुरस्कार KK बिर्ला फाउंडेशन मार्फत देण्यात येतात. त्यानंतर कोणत्या भारतीय महिला शास्त्रज्ञाला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान लिजन दी ऑनर ने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा इथं तुम्हाला ज्या महिला दिसत आहे ते इस्रोचे एक सायंटिस्ट आहे आणि भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये जे काही स्पेस कोऑपरेशन असतं म्हणजे आपण म्हणू शकतो की अंतराळ सहकार्य असतं, एकमेकांना मदत करायची असते स्पेस विषयक गोष्टींशी संबंधित. तर त्या मदतीसाठी हा पुरस्कार VR ललितांबिका यांना मिळालेला आहे. तर VR ललितांबिका यांना हा पुरस्कार जो आहे तो फ्रान्सचे राजदूत थियरी मॅथाऊ यांनी दिलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न मिस युनिव्हर्स 2023 हा किताब कोणाला मिळाला तर मिस युनिव्हर्स 2023 चा किताब जो आहे तो शेनिस पॅलेसिओस यांना मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवा शेनिस पॅलेसिओस. आणि शेनिस पॅलेसिओस या निकारागुआ या देशाच्या पहिल्या महिला बनलेल्या आहे की ज्यांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे. आता या कितव्या मिस युनिव्हर्स बनलेले आहे तर 72व्या मिस युनिव्हर्स बनलेले आहे. आणि भारताचं प्रतिनिधित्व कोणी केले या स्पर्धेमध्ये तर श्वेता शारदा यांनी भारताचं प्रतिनिधित्व या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. यानंतर 5वा क्वेश्चन द ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. द ऑर्डर ऑफ मेरिट हा जो काही सन्मान आहे इथे तुम्हाला जो फोटो दिसतोय तो फोटो आहे कबीर बेदी यांचा. तर हा जो काही सन्मान आहे कबीर बेदी यांना प्राप्त झालेला आहे. कबीर बेदी जर तुम्हाला माहित नसतील तर मी सांगू इच्छितो बरेचशा हिंदी चित्रपटामध्ये यांनी काम केलेलं आहे.
अलीकडे त्यांनी मोहनजोदारो, ऋतिक रोशनचा एक पिक्चर होता, त्यामध्ये मेन भूमिका केली होती, बऱ्यापैकी विलनची जी भूमिका असते ती त्यांनी केली होती. तर कबीर बेदी जर तुम्ही सर्च जरी केलं तर तुम्हाला बरेचसे मूवी येऊन जातील आणि तुम्हाला लक्षात येईल की हे व्यक्ती नेमकं कोण आहे. तर इटलीचा हा सर्वोच्च सन्मान जो आहे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे कबीर बेदींनी, त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यानंतर सन 2023 मध्ये युनायटेड नेशन रेफ्युजी नॅन्सन पुरस्कार कोणी जिंकला? रेफ्युजी म्हणजे निर्वासित लोक. निर्वासित लोक म्हणजे काय, रेफ्युजी म्हणजे काय हे पहिले सांगतो. बघा, एका देशातून, समजून एखाद्या देशामध्ये वाईट परिस्थिती, फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली, तर बरेचसे लोक निर्वासित म्हणून दुसऱ्या देशामध्ये तात्पुरते राहायला गेले. निर्वासित असे असतात की तात्पुरते राहायला आलेले असतात, त्या देशामध्ये परिस्थिती चांगली झाली की मग ते परत जातात. तर हे निर्वासित जे लोक राहायला येतात आणि निर्वासित आलेले जे लोक असतात आपल्या देशामध्ये, समजून घ्या की बांगलादेशमधून आपल्या देशात आले, म्यानमारमधून आपल्या देशात आले, तर त्या निर्वासितांना जर मदत आपण केली तर त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला एक पुरस्कार देण्यात येतो, तो असतो नॅन्सन पुरस्कार. मग नॅन्सन पुरस्कार युनायटेड नेशन मार्फत देण्यात येतो. याला युनायटेड नेशन रिफ्युजी अवॉर्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हा नॅन्सन पुरस्कार अब्दुल्लाही मिरे यांना देण्यात आला. यांनी सोमालिया या देशामधून जी काही वाईट परिस्थिती, सध्या आंतरयुद्ध सुरू आहे सोमालिया देशामध्ये, तर त्या देशामध्ये जे काही मुलं निर्वासित झालेले त्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये, त्यांचं शिक्षणाचं जे काही हक्क आहे तो त्यांना मिळवून देण्याचं काम केलेले, त्यांना शिक्षण देण्याचं काम केलेले ते सोमालियामध्ये लहान लहान मुलांना. त्यामुळे अब्दुल्ला हिमीर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, नॅन्सन पुरस्कार. यानंतर 2022 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा, शांतीच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. बघा, आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. मग 2022 आता काही पुरस्कार असे की ते 2021 2022 पण देण्यात आलेले 2023 मध्ये, हा फरक लक्षात घ्या ठेवा. बघा, 2022चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे तो देण्यात आला 2023 मध्ये. बरेचसे पुरस्कार असे की जसं की ज्ञानपीठ पुरस्कार कोविडमुळे देता आले नाही, त्यामुळे 2023 मध्ये देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे जर इथं बघितलं 2022चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर भारतीय प्रशिक्षित नर्सेस असोसिएशनला आणि इंडियन मेडिकल असोसिएशनला, या दोन संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. म्हणून आपलं उत्तर असेल वरीलपैकी दोन्ही. यानंतर पुढे जाऊया, पुढील इथं थोडं स्पष्टीकरण बघूया आपण. हा पुरस्कार या दोन्ही संस्थेला का देण्यात आला जर आपण बघितलं तर नर्सेस असोसिएशन आणि मेडिकल असोसिएशन हे जर बघितलं तर आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे आणि यांनी कोविड-19च्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, म्हणून या आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या दोन संस्थांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. त्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार 2023 मध्ये कोणाला देण्यात आला? तर बघा, इराणमधील एक महिला आहे नरगिस मोहम्मदी, यांनी इराणमधील महिलांवर होणारा अत्याचार जो आहे तो लोकांसमोर आणण्याचं काम केलं. इराणमध्ये जो महिलांचा आवाज दाबला जातो किंवा महिलांना बरेचसे बंधन टाकलेले आहे त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे नरगिस मोहम्मदी यांनी. नरगिस मोहम्मदी यांना इराणच्या सरकारने जेलमध्ये टाकलं. ते एक पत्रकार आहे, जेलमध्ये टाकल्यानंतर सुटून त्या बाहेर आल्या काही दिवसानंतर आपला लढा लढवून, आणि मग त्यांना आता नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यांच्यासोबत अजून दोन महिला पत्रकार होत्या, त्यावर अजून एक पुढे प्रश्न टाकलेला आहे, त्या तिघींना मिळून एक पुरस्कार मिळालेला आहे, तो आपण पुढे बघूया. तर नोबेल शांतता पुरस्कार नरगिस मोहम्मदी या मूळच्या इराणच्या आहे. ठीक आहे, तर इराणमध्ये जे काही महिलांचा अत्याचाराविरुद्ध लढ्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर प्रतिष्ठित 17 रामानुजन पुरस्कार 2023 मध्ये कोणी जिंकला? तर गणित क्षेत्रासाठी राष्ट्रीय लेवलवर शास्त्र किंवा 17 रामानुजन या नावाने एक पुरस्कार देण्यात येतो आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर ॲबेल पुरस्कार देण्यात येतो. ॲबेल किंवा अबल पुरस्कार म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जातं. तर 17 रामानुजन पुरस्कार जो आहे तो 2023 मध्ये कोणी जिंकला? तर रुएक्झियांग झांग. मित्रांनो, इथं एक अजून गोष्ट लक्षात ठेवा, हा जो पुरस्कार आहे ज्या व्यक्तीचं वय 32 वर्ष आहे किंवा 32 वर्षापेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला गणिताच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवा, गणिताच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित 17 रामानुजन पुरस्कार देण्यात येतो. यानंतर पुढे जाऊया, सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं?
तर तुम्ही एक मायकल डग्लस नाव जरी ऐकलं नसेल तरी चेहरा मात्र तुम्ही पाहिला असेल. कुठं पाहिला आहे तुम्ही हा चेहरा? तर जो काही जुना स्पायडरमॅनचा पिक्चर होता एकदम 2003च्या वगैरे काळामध्ये आलेला, त्याच्यामध्ये जो विलन होता मेन ते होते मायकल डग्लस. तर यांनी जे काही जीवनभरामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे हॉलिवूडमध्ये आणि अमेरिकेमध्ये, एक मोठे ऍक्टर आहे या मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2023 मध्ये कोणाला मिळालं? तर स्त्री आणि पुरुष कामाच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये किती भेदभाव केला जातो, किती भेदभाव केला जातो हे दाखवून देण्याचं काम केलेलं आहे क्लॉडिया गॉल्डिन यांनी. अमेरिकेमध्ये राहतात क्लॉडिया गॉल्डिन. तर यांनी स्त्री आणि पुरुष श्रमिक शक्ती म्हणजे जे कामगार असतात, कामगारांमध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये जो काही भेदभाव केला जातो त्याचं विश्लेषण केलं आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतो हे समजून सांगण्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे क्लॉडिया गॉल्डिन. यासाठी त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर अमेरिकेमधील हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्या प्रोफेसर आहेत. यानंतर पुढे जाऊया. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर मी म्हटलं होतं की पुरस्कार 2023 या वर्षामध्ये दिला गेला, पण हा पुरस्कार 2021 या वर्षासाठी देण्यात आला. बघा, पुरस्काराचं नाव आहे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023, पण 2021 वर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे, हा पुरस्कार 2023 मध्ये दिला गेला, पण कोणत्या वर्षासाठी देण्यात आला? 2021 चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार म्हणून सुद्धा आपण याला ओळखू शकतो. इथे जर 2023 लिहिलं तर हा पुरस्कार जो आहे तो 21 साठी देण्यात आलेला आहे, पण वर्ष 2023 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. तर प्रदान कधी करण्यात आला, या व्यक्तीला देण्यात कधी आला? 2023 मध्ये. पण कोणत्या वर्षासाठी होता? 2021 साठी. पण त्यावेळी कोविड-19ची परिस्थिती होती आणि त्यामुळं ते झालं नाही देणं शक्य. त्यामुळं यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला वहिदा रहमान यांना. तर वहिदा रहमान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार. कितवा आहे हे पण लक्षात ठेवा, 53वा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 2023 मध्ये प्रतिष्ठित लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा, हा पुरस्कार पुण्यामध्ये येऊन नरेंद्र मोदी यांना दिला गेला. त्यामुळे आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये येऊन देशाच्या पंतप्रधानांना एक पुरस्कार दिला जातोय आणि त्यामध्ये ही MPSCचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जर येऊन एखाद्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातोय तर तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट हे एक ऑर्गनायझेशन आहे जिला हिंद स्वराज्य संघ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर यांच्यातर्फे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो नरेंद्र मोदी यांना दिला गेलेला आहे. तर हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि राष्ट्राच्या विकासासाठी जो व्यक्ती योगदान देतो त्याला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. त्यानंतर साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे? तर उत्कृष्ट असं गद्य लिहिणारे आणि उत्कृष्ट असे नाटक लिहिणारे एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे जॉन फॉसे. यांना साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नोबेल पुरस्काराची नावं लक्षात ठेवणं अवघड आहे सर, त्यासाठी एक ट्रिक्स असलेला व्हिडिओ बनवा, तर मी तोही बनवल. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा की सर नोबेलच्या ट्रिक्सवर एक व्हिडिओ बनवा, मग तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा, तुम्हाला आज एक होमवर्क देतो. जॉन फॉसे यांचे कोणकोणते नाटकं आहे आणि कोणकोणते यांचे गद्य स्वरूपातील पुस्तक आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याची एक लिस्ट टाकायची आहे. म्हणजे हा तुमचा आजचा होमवर्क आहे. ज्याचं उत्तर जबरदस्त असेल त्याला एक अभ्यास मित्रातर्फे हार्ड दिलं जाईल. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक जो काही सन्मान आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तो 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा मित्रांनो, या वर्षी 2023 मध्ये 2021 साठीचा आणि 2022 साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2021 साठीचा जो काही आपण म्हणू शकतो 56वा ज्ञानपीठ पुरस्कार आणि 2022 साठीचा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो दामोदर मावजो यांना देण्यात आलेला आहे, जे मूळचे कोकणी कवी आहे. कुठले कवी आहे? कोकणी कवी आहे.
आणि आपण जर बघितलं तर आसामी कवी नीलमणी फुकन यांना 2021 सालचा 56वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे। ज्ञानपीठ पुरस्कार भारतामधील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो, ज्याची स्थापना 1965 मध्ये करण्यात आली होती आणि ज्याचे पहिले विजेते होते जी शंकर कुरुप। चार मराठी व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यांचंही नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळाला ते सुद्धा सांगायचं आहे। यानंतर पुढे जाऊया, गणित क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार ॲबेल प्राइज यावर्षी कोणाला देण्यात आला? तर ॲबेल प्राइजला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर बघा, जसं शास्त्र रामानुजन पुरस्कार आहे तसाच हा शास्त्र रामानुजन राष्ट्रीय लेवलचा आहे, तसंच ॲबेल पुरस्कार आंतरराष्ट्रीय लेवलचा एक मोठा पुरस्कार आहे जो नॉर्वेच्या राजामार्फत देण्यात येतो। नॉर्वेच्या राजामार्फत देण्यात येतो, तो यावेळी मिळाला लुईस कॅफ्रेली यांना। ठीक आहे, लुईस कॅफ्रेली यांना या वर्षीचा पुरस्कार मिळाला। मित्रांनो, नॉर्वेचा राजा जो आहे तर नॉर्वेमध्ये एक प्रसिद्ध गणितज्ञ होते निल्स हेनरिक ॲबेल, तर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो, यांच्या नावावरूनच याला ॲबेल हे नाव पडलेलं आहे। यानंतर 2023 मध्ये टाइम शेल्टर या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? बघा, आता इथं हा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचं वैशिष्ट्य मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जो अनुवादित कादंबऱ्यांना देण्यात येतो। जो कशाला देण्यात येतो? अनुवादित कादंबऱ्यांना देण्यात येतो। मग या वर्षीचा जो काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे, बुल्गेरियन लेखक जॉस्पी गोस्पोडिनोव यांची एक कादंबरी होती टाइम शेल्टर। या टाइम शेल्टरचा अनुवाद केलेला आहे एंजेला रोडेल यांनी। तर या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर एंजेला रोडेल तुम्ही इकडे बघू शकता, या आहे। त्यानंतर जॉर्जी गॉस्पोडिनो बुल्गेरियन लेखक इथं आहे। या दोघांमध्ये पारितोषिक विभागून दिलं जातं। हा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार। कादंबरी आहे टाइम शेल्टर। मागच्या वेळेस 2022 मध्ये हा पुरस्कार जो आहे तो पहिल्या भारतीय महिला किंवा पहिली भारतीय व्यक्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या, त्यांचं नाव आहे गीतांजली श्री। यावरही प्रश्न येऊ शकतो। गीतांजली श्री यांची कादंबरी होती रेत समाधी नावाची कादंबरी होती आणि तिचा अनुवाद जो आहे तो टॉम्ब ऑफ सँड या नावाने केला होता डेजी रॉकवेल यांनी। कोणी केला होता? डेजी रॉकवेल यांनी। तर हा पुरस्कार विभागून देण्यात येतो। डेजी रॉकवेल यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला। मूळ पुस्तक होतं रेत समाधी, ज्यामध्ये भारताच्या फाळणी झाल्यानंतरची स्टोरी जी ती सांगण्यात आली होती। यानंतर बघा, पुढे जाऊया। पुढील प्रश्न आहे, सरस्वती सन्मान 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? सरस्वती सन्मान भारतीय राज्यघटनेचं जे 8वं परिशिष्ट आहे, त्या 8व्या परिशिष्टामध्ये जे काही 22 भाषा आहे, त्या 22 भाषांमधून एका भाषेमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो। या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो तमिळ लेखिका शिवशंकरी यांना मिळालेला आहे। शिवशंकरी यांना मिळाला। यांचं जे काही पुस्तक आहे ते आहे सूर्यवंशम हे यांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर शिवशंकरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। बघा, सरस्वती सन्मान सुद्धा 1991 पासून देण्यात येतो। याचे पहिले विजेते कोण होते? हरिवंशराय बच्चन, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। यानंतर पुढे जाऊया। 2023 मध्ये पुलित्झर प्राइज फॉर फिक्शन हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? पुलित्झर प्राइज फॉर फिक्शन हा पुरस्कार कादंबऱ्यांना देण्यात येतो। कादंबरी किंवा जे काही गोष्टीचे पुस्तक असतात थोडक्यात, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो। आणि यावर्षीचा पुरस्कार जो आहे तो बार्बरा किंग्सलोवर आणि हर्नन डायस या दोघांना देण्यात आला। बार्बरा किंग्सलोवर आणि हर्नन डायस। तर बार्बरा किंग्सलोवर या महिला आहे, हर्मन डायस जे आहे ते पुरुष आहे। हर्मन डायस यांची कादंबरी आहे ट्रस्ट आणि बार्बरा यांची कादंबरी आहे डेमन कॉपरहेड। तर या दोन्ही कादंबऱ्या सुद्धा लक्षात ठेवा। ठीक आहे। यानंतर कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑगस्ट 2023 मध्ये ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑनर, नाव लक्षात ठेवायचं, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑनर या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे? तो देश आहे ग्रीस। ग्रीस देशाचा हा सर्वोच्च 2ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे। मित्रांनो, इथं जर बघितलं तर ग्रीसच्या राष्ट्रपती आहे कॅटरीना
सॅकेलारोपोल यांनी नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिलेला आहे. यानंतर पुढे जाऊया, भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला. तर भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार, पहिले प्रश्न हा आहे की का दिला गेला. तर बघा, कोणत्याही पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात. मग इलेक्ट्रॉन किती गतीने फिरतात, किती त्यांची गती असते. त्यानंतर प्रकाशाच्या गतीविषयक संशोधन केलं होतं. प्रकाशाची जी किरणं असतात त्यांच्या तरंगावर यांनी संशोधन केलं होतं. तर त्यासाठी यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. मग यांना म्हणजे कुणाला, तर या तिघांनाही, पियरे एगोस्टिनी जे फ्रान्सचे आहे, फेरेक क्रोज जे हंगेरीचे आहे, आणि एनिअल उइलियर हे जे आहे फ्रान्सचे आहे. तर या तिघांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे उत्तर येईल वरील सर्व. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, कोणत्या तुरुंगात असलेल्या इराणी महिला पत्रकारांना 2023 मध्ये युनायटेड नेशन प्रेस फ्रीडम अवॉर्ड मिळालेला आहे. तर युनायटेड नेशनचा प्रेस फ्रीडम अवॉर्ड कोणाला मिळाला, तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यांच्याबरोबर लोफर हमीदी आणि अल्लाह मोहम्मदी या तिघींना युनायटेड नेशनचा प्रेस फ्रीडम अवॉर्ड मिळालेला आहे, ज्या इराणच्या महिला आहे. यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 मध्ये कोणाला देण्यात आला. तर सांख्यिकी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, याला सांख्यिकी क्षेत्राचा नोबेल म्हटलं जातं. हा पुरस्कार एका भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे, त्यामुळे इथं स्टार मार्क करून ठेवायचे. कल्यामपुडी राधाकृष्ण राव असं यांचं नाव आहे. तर KR राव किंवा कल्यामपुडी राधाकृष्ण राव हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया, फेमिना मिस इंडिया 2023 हा किताब कोणी जिंकलेला आहे. तर फेमिना मिस इंडिया 2023 ऑनलाईन क्वेश्चन, नंदिनी गुप्ता. कोणी जिंकला, नंदिनी गुप्ता. यानंतर पुढे जाऊया, 2021चा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. तर बघा, गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात येतो, तर गांधीजींचं तत्व होतं अहिंसा. जो अहिंसेच्या मार्गाने देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणारा व्यक्ती किंवा एखादी संस्था असते, त्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो, व्यक्ती किंवा संस्था. मग या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो गीता प्रेस गोरखपूर ला देण्यात आलेला आहे. गीता प्रेस गोरखपूर काय, तर उत्तर प्रदेश मधील हे एक पब्लिकेशन आहे जे धार्मिक पुस्तकं छापण्याचं काम करतं. तुमच्या घरात जर भगवद्गीता असेल तर ती भगवद्गीता याच प्रेसने छापली असेल, त्याचं नाव आहे गीता प्रेस गोरखपूर. तर या गीता प्रेस गोरखपूरला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, जिला अलीकडे 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. यानंतर पुढे जाऊया, 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारा ऑलिम्पिक ऑर्डर हा पुरस्कार कोणाला दिला गेला, तर हा पुरस्कार टेड्रॉस गेब्रियस यांना देण्यात आला. आता टेड्रॉस गेब्रियस जर तुम्हाला माहित असतील तर ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे संचालक आहेत, अध्यक्ष आहेत. मग आता ऑलिम्पिक कमिटी जर आपल्या माहितीच तो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे, वेगवेगळे खेळ आयोजित करते. मग ऑलिम्पिक कमिटी वेगळी, त्यानंतर हे टेड्रॉस गेब्रियस वेगळे, यांचा काय संबंध, तर कोविड-19च्या महामारीच्या काळात टोकियो ऑलिम्पिक झालं होतं 2020चं जे काही टोकियो ऑलिम्पिक झालं होतं, तर ते घेण्यामध्ये टेड्रॉस गेब्रियस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोविडला वाढ होऊ न देता तिथं जे काही समजून घ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, आणि त्या दरम्यान टोकियो ऑलिम्पिक पाहायला येणारे इतके सगळे लोक तिथं येऊनही जो कोविडचा प्रसार आहे तो होऊ न दिल्यामुळे टेड्रॉस गेब्रियस यांना ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना ऑलिम्पिक कमिटीने दिलेला आहे. यानंतर वन्यजीव संरक्षण पुरस्कार वन्यजीवांचं रक्षण करणाऱ्याला देण्यात येईल, साहजिकच आहे, नावावरून कळलं असेल तुम्हाला. मग वन्यजीवांचं संरक्षण करणाऱ्या कोणाला हा पुरस्कार देण्यात आला, तर जम्मू काश्मीरच्या मूळच्या असलेल्या आलिया मीर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आलिया मीर यांनी काय केलेलं आहे, तर जिथे विषारी साप वगैरे निघलेले आहे त्यांना मारू न देता त्यांना पकडून जंगलामध्ये सोडण्याचं काम केलेलं आहे, आणि या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. यानंतर पुढे जाऊया, 2023 सालचा जो काही JCB पुरस्कार आहे फायरबर्ड नावाच्या कादंबरीसाठी कोणाला देण्यात आलेला आहे, तर फायरबर्ड नावाची कादंबरी आहे त्याला JCB पुरस्कार देण्यात आला. जसं मी तुम्हाला सांगितलं ज्ञानपीठ पुरस्कार देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, तसा JCB पुरस्कार सुद्धा साहित्य क्षेत्राला देण्यात येतो. पण हा साहित्य क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पारितोषिक असणारा पुरस्कार आहे, जिथं विजेत्याला 25 लाख रुपये दिले जातात. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर JCB पुरस्कार यावर्षी
पेरुमल मुरुगन यांना देण्यात आला. तर पेरुमल मुरुगन यांची फायरबर्ड कादंबरी आहे, त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे जननी कन्नन, आणि मग त्यामुळे हे पुस्तक खूपच गाजलं. जेसीबी पुरस्कार 2018 पासून देण्यात येतो मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए पाकिस्तान ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि कोण चौथे व्यक्ती बनलेले आहे या पुरस्काराने सन्मानित होणारे. तर निशान-ए पाकिस्तान हा जो पुरस्कार आहे तो या वर्षी आपण जर बघितलं तर एक भारतीय व्यक्ती सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर डॉक्टर सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पहिला जो पुरस्कार आहे, आता हे चौथे व्यक्ती आहे, फर्स्ट व्यक्ती कोण होते, तर फर्स्ट व्यक्ती होते हा पुरस्कार मिळवणारे मोरारजी देसाई. कोण होते, मोरारजी देसाई. मोरारजी देसाई यांना 1990 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा जे काही सैफुद्दीन आहे ते जर बघितलं तर मुंबईमध्ये दाऊदी बोहरा या पंथाचे प्रमुख आहे. तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या भारतीय लेखिकेला 2023 साली फ्रान्सने नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. तर फ्रान्सने नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्काराने आर्शिया सत्तार यांना सन्मानित केलेलं आहे. तर बघा आर्शिया सत्तार यांना फ्रान्सचे भारतामधील राजदूत जे आहे थियरी मथाऊ, ठीक आहे, तर त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स. तर हा वन लाइनर क्वेश्चन आपल्याला पुरस्कार विचारला जाऊ शकतो. हा पुरस्कार मिळालेला आहे आर्शिया सत्तार यांना. यानंतर 31वा प्रश्न, पंजाबी साहित्यातील एक पुरस्कार आहे. पंजाबी साहित्यासाठी एक पुरस्कार मिळालेला आहे एका महिलेला. तो पुरस्काराचं त्यांचं एक साहित्य आहे, त्यासाठी तो पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचं नाव आहे दहाना पुरस्कार. पुरस्काराचं नाव काय, दहाना पुरस्कार. खूप मोठा पुरस्कार आहे. तर पंजाबी साहित्य एक भूक इयोनसा लेंदी, काय साहित्याचं नाव आहे, पंजाबी भाषेमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलेले भूक इयोनसा लेंदी. याचा मराठीत अर्थ आहे भूक श्वास घेते. यासाठी दहाना पुरस्कार कोणी जिंकलेला आहे आणि दहाना पुरस्कार जिंकणारे त्या पहिल्या महिला बनलेले आहे. त्यांचं नाव काय, तर त्यांचं नाव आहे दीप्ती बबुता. काय नाव आहे त्यांचं, दीप्ती बबुता. तर दीप्ती बबुता आंतरराष्ट्रीय साहित्याचा पुरस्कार असलेल्या दहाना पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला बनलेल्या आहे, पहिल्या भारतीय महिला बनलेल्या आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या संस्थेने 2023 मध्ये बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलेला आहे. तर बघा कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलेला आहे, तर हा अवॉर्ड जिंकलेला आहे आरबीआयने. कोणी जिंकलेला आहे, आरबीआयने, ठीक आहे. तर बिझनेस लाईन चेंज मेकर अवॉर्ड हा आरबीआयला का देण्यात आला, तर कोविड-19च्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला जे स्थिर ठेवण्याचं काम आरबीआयने केलेलं आहे त्यासाठी हा पुरस्कार आरबीआयला मिळालेला आहे. आरबीआय साठी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे शक्तिकांत दास. तुम्हाला हे सांगायचं शक्तिकांत दास हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहे. आरबीआयची स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार करण्यात आली होती. आरबीआयने आपलं काम 1 एप्रिल 1935 मध्ये सुरू केलं होतं. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाला 2023 मध्ये प्रतिष्ठित केनेथ बोल्डिंग अवॉर्ड मिळालेला आहे, तर याला अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. अर्थशास्त्राचा ऑलरेडी एक नोबेल पुरस्कार आहे, मग केनेथ बोल्डिंगला अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ठीक आहे. तर केनेथ बोल्डिंग अवॉर्ड 2023 मध्ये कोणाला मिळाला, तर हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो बीना अग्रवाल यांना. यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्र, कोणतं अर्थशास्त्र, पर्यावरणीय अर्थशास्त्राशी संबंधित लेखन केलेलं आहे आणि त्यामुळे बीना अग्रवाल यांना 2023 सालचा केनेथ बोल्डिंग अवॉर्ड जो आहे त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2023 सालचा स्कॉटिया बँक गिलर प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आलं. आता स्कॉटिया बँक गिलर प्राइज नेमकं काय आहे, कोणता पुरस्कार आहे, तर हा कॅनडाचा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे आणि हा स्कॉटिया बँक गिलर प्राइज जो आहे मित्रांनो तो सारा बर्नस्टीन यांना मिळालेला आहे. तर सारा बर्नस्टीन यांना त्यांच्या स्टडी फॉर ओबिडियन्स या कादंबरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पुरस्काराची स्थापना जॅक रॅबिनोविच यांनी 1994 मध्ये केली होती. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे, मुद्दा तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन, 2023 साली अमेरिकेचा प्रतिष्ठित एमी अवॉर्ड्स जिंकणारी पहिली महिला कोणती बनली, तर आयोग तुम्हाला एमी अवॉर्ड्सच्या जागी ग्रॅमी देऊ शकतो. तर ग्रॅमी अवॉर्ड जो आहे
तो कशाला मिळतो, जे काही म्युझिकशी संबंधित असतं, म्युझिक म्हणजे कोणतं म्युझिक, जे काही गाणे वगैरे असतात आपले त्यांना ग्रॅमी अवॉर्ड देण्यात येतो. एमी अवॉर्ड मालिका वगैरे असतात त्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. आणि यावर्षीचा जो एमी अवॉर्ड आहे तो जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे एकता कपूर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर आहे. यानंतर पुढे जाऊया. सन 2023 मध्ये इजू थाचन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं. बाबा इजू थाचन पुरस्कार काय आहे, तर केरळचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे इजू थाचन पुरस्कार. केरळ मल्याळम भाषेचे जनक म्हणून एक व्यक्ती होते इजू थाचन, त्यांच्या नावावरून या पुरस्काराला इजू थाचन असं नाव देण्यात आलेले आहे. केरळच्या साहित्य परिषदेमार्फत हा पुरस्कार देण्यात येतो आणि यावर्षीचा पुरस्कार SK वसंतन यांना मिळालेला आहे. त्यानंतर 2023 मध्ये 8व्यांदा प्रतिष्ठित बॅलन डी ओर पुरस्कार जो आहे तो कोणी जिंकला, तर यावर्षीचा बॅलन डी ओर पुरस्कार जो आहे तो लिओनेल मेसी, जो मूळचा अर्जेंटिनाचा आहे, त्याने जिंकलेला आहे. लिओनेल मेसी आता निवृत्त होणार आहे, त्याचबरोबर त्याची जर्सी सुद्धा निवृत्त होणार आहे. त्याची जर्सी आहे 10 नंबरची, आपण असं म्हणू शकतो 10 नंबरची जर्सी आहे, ती सुद्धा निवृत्त होणार. याचा अर्थ काय, तर यानंतर कोणाला 10 नंबरची जर्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये घालता नाही येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं जर बघितलं तर लिओनेल मेसी त्याची जर्सी सहित निवृत्त होतोय, म्हणजे त्याची लेगसी किती मोठी असेल हे तुम्ही विचार करू शकता. यानंतर 38वा प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या कोणत्या लेखिकेला 2023 मध्ये ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल, इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. यांचं नाव आहे नंदिनी दास. तर नंदिनी दास यांचं पहिलंच पुस्तक होतं कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल, इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर. या पहिल्याच पुस्तकाला ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेलं. तर हे महत्वाचं आहे, भारतीय वंशाची व्यक्ती आणि त्यात त्यांच्या पुस्तकाला जर इंग्लंडमध्ये ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड जर मिळतो तर ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. बघा, कोणत्या भारतीय शिक्षकाला प्रतिष्ठित ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले, तर ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे दीप नारायण नायक यांना. कोणाला, दीप नारायण नायक यांना. यानंतर पुढील प्रश्न, 2023 साली युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार साखारोव पुरस्कार कोणाला मिळाला, तर जो कार्यकर्ता मानवी हक्कासाठी आपलं दिवस रात्र एक करतो, मानवी हक्का लोकांना मिळवून देण्यासाठी लढा देतो, त्याला युरोपियन युनियन एक पुरस्कार देतं, त्याचं नाव आहे साखारोव पुरस्कार. आणि यावर्षीचा साखारोव पुरस्कार जिना महसा अमिनी ज्या इराणच्या आहे त्यांना मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. त्या अगोदर युरोपियन युनियन हा जो पुरस्कार आहे 1988 पासून देतं. एक सोवियत रशिया जे होते त्यामधील एक व्यक्ती होते आंद्रेई साखारोव, यांच्या नावावरून याला साखारोव पुरस्कार म्हटलं जातं. जे मानवी हक्काच्या संरक्षणाबाबत ज्यांनी मोठं काम केलं होतं त्यामुळे त्यांचं नाव या पुरस्काराला देण्यात आलेलं आहे. 2023 मध्ये इंटरनॅशनल ॲनी अवॉर्ड कोणाला सन्मानित करण्यात आला, तर ॲनी अवॉर्ड काय आहे, तर ऊर्जा क्षेत्रातील नोबेल पुरस्कार. मित्रांनो, ऊर्जा क्षेत्रामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जो व्यक्ती चांगलं काम करतो त्याला ॲनी अवॉर्डने सन्मानित करण्यात येतं. तर ॲनी अवॉर्ड मिळालेला आहे थलिप्पल प्रदीप यांना. ठीक आहे, ॲनी अवॉर्ड एका शब्दात लक्षात ठेवा, ॲनी अवॉर्ड ऊर्जा क्षेत्रातला नोबेल पुरस्कार. एका वाक्यात लक्षात ठेवायचं, ॲनी अवॉर्ड ऊर्जा क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे थलिप्पल प्रदीप यांना. ठीक आहे, तर बघा, आंतरराष्ट्रीय ॲनी अवॉर्ड याला ऊर्जा संशोधन क्षेत्रामध्ये जो व्यक्ती काम करतो त्याला देण्यात येतो आणि ऊर्जा संशोधनाचं नोबेल पारितोषिक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ऊर्जा आणि पर्यावरणावर संशोधन करणाऱ्या व्यक्तीला हा प्रदान करण्यात येतो. त्यानंतर 2023 मध्ये 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर बघा प्रश्न काय, 2023 मध्ये 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर इथे जे 4 व्यक्ती दिसतात त्यांना सन्मानित करण्यात आलं. पण यात तुम्हाला प्रश्न असता की 2023 मध्ये 65व्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आलं, तर त्याचं उत्तर असतं आर रवी कन्नन. आणि मग बाकी इतर कोण आहे, तर युजोनिया लेमोस ते तिमोर लेस्टचे आहे, कोरवी रक्षण बांगलादेशचे आहे आणि मिरियन कोरोनेल फेरर हे फिलिपिन्सचे आहे. तर या चौघांनाही रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. तर रॅमन मॅग्सेसे फिलिपिन्सचे पंतप्रधान होते. 1958 मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ 1958 पासून हा पुरस्कार दिला जातो. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. यानंतर प्रित्झर आर्किटेक्चर प्राइज 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, तर प्रित्झर आर्किटेक्चर प्राइज, आर्किटेक्चर म्हणजे एखादं स्ट्रक्चर
बिल्डिंग म्हणा किंवा एखादा मनोरा म्हणा किंवा आयफेल टॉवर सारखं स्ट्रक्चर म्हणा किंवा पिरामिड म्हणा, हे सगळे स्ट्रक्चर आहे. एखादं साधं घर सुद्धा एक स्ट्रक्चर आहे. तर विशिष्ट अशा बिल्डिंग बांधण्यासाठी हा प्रित्झर आर्किटेक्चर प्राइज देण्यात येतो. आणि एक भारतीय व्यक्ती ज्यांना प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं 2018 मध्ये, त्यांचं नाव आहे बाळकृष्ण दोशी. अलीकडे त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, तर त्यांच्याविषयी ही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांना अलीकडे पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले मरणोत्तर. तर या वर्षीचा प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार मिळालेला आहे डेव्हिड ॲलन चिपरफिल्ड यांना. यानंतर पुढे जाऊया. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला ब्रेंडन फ्रेझर यांना द व्हेल नावाच्या चित्रपटासाठी. ठीक आहे, द व्हेल नावाच्या चित्रपटासाठी ब्रेंडन फ्रेझर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला मिशेल योह यांना. मिशेल योह या आशिया खंडातील पहिल्या महिला बनलेल्या आहे की ज्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. आणि तो त्यांना एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. 45वा प्रश्न. शताब्दी पुरुष मॅन ऑफ द सेंचुरी ही पदवी अलीकडे कोणाला देण्यात आलेली आहे, तर मॅन ऑफ द सेंचुरी ही पदवी अलीकडे पंडित रामकिशन यांना देण्यात आलेली आहे. अगेन वन लाइनर क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर 2023 मध्ये प्रतिष्ठित ग्लोबल इंडियन अवॉर्ड. ग्लोबल इंडियन अवॉर्ड समाज क्षेत्रामध्ये समाजाला बदलण्यासाठी चांगलं काम करणारी व्यक्ती किंवा साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो, ग्लोबल इंडियन अवॉर्ड. आणि या वर्षीचा अवॉर्ड जो आहे तो इन्फोसिसच्या कर्त्याधर्त्या सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या भारतीयाला 2023 मध्ये हार्वर्ड लॉ स्कूल विधी व्यवसाय केंद्राने ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दिलेला आहे, तर बघा हार्वर्ड लॉ स्कूल म्हणजे काय, तर जे काही कायद्याची शाळा असती आणि ती पण हार्वर्ड. ठीक आहे, तर त्या युनिव्हर्सिटीने आपण थोडक्यात म्हणू शकतो एक पुरस्कार दिलेला आहे ज्याचं नाव आहे ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड. मग कायद्याविषयी पुरस्कार कोणाला देण्यात येऊ शकतो, तर संरक्षण मंत्र्याला नाही, पंतप्रधानांना नाही, त्यानंतर जगदीप धनखड उपाध्यक्ष आहे त्यांना नाही. मग तो कोणाला देण्यात येऊ शकतो, तर DY चंद्रचूड जे भारताचे सरन्यायाधीश आहे त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. सन 2023 मध्ये वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटीज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर माता अमृतानंदमयी देवी यांना वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटीज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर कोणत्या देशाने 2023 मध्ये भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार हा पुरस्कार दिलेला आहे. ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार हा पुरस्कार सुरिनाम या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. 2023 मध्ये जागतिक शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर नरगिस मोहम्मद हसनजई यांना 2023 जागतिक शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले 50 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता पुढील प्रश्न घेण्या अगोदर आपली राज्यसभेची बॅच 9 तारखेपासून सुरू होत आहे, जिची फी 1499 रुपये आहे. जर तुम्हाला खरंच आतापासून सिरियसली तयारी करायची असेल, या 4 महिन्यामध्ये काही ना काही करून दाखवायचं असेल, तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. आणि कंबाईनची प्री मेन्सची बॅच आपण सुरू करत आहोत, जिची फी 3499 रुपये असणार आहे. आणि या दोन्ही बॅचेसची फी ही पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी एवढी असणार आहे, हे लक्षात घ्या. सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, प्लस यामध्ये टेस्ट सिरीज, PYQ आणि त्याचबरोबर नोट्स आणि अतिसंभाव्य प्रश्न, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एकाच बॅचमध्ये मिळणार आहे. तर प्रवेश 9 जानेवारीला सुरू होणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता 51वा प्रश्न हा आहे की 64 वर्षानंतर रामन मॅग्सेसे पुरस्कार 2023 ने वैयक्तिकरित्या कोणाला सन्मानित केलेला आहे. तर बघा मित्रांनो, रामन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो दरवर्षी 2, 3, 4 विभाजून दिला जातो. वेगवेगळ्या 4-5 देशातील लोकांना हा पुरस्कार एकत्रितरित्या दिला जातो. पण 64 वर्षानंतर हा जो पुरस्कार आहे हा वैयक्तिकरित्या एका व्यक्तीला देण्यात आलेला आहे, ते म्हणजे दलाई लामा यांना. हा पुरस्कार खूप दिवसापूर्वी जाहीर झाला होता, पण या 2023 या वर्षामध्ये यांनी हा स्वीकारलेला आहे. ठीक आहे, तर दलाई लामा यांनी या वर्षी हा पुरस्कार स्वीकारला आहे. ज्यांना जाहीर तर पहिलेच झाला होता, पण स्वीकारला होता. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. दलाई लामा हे याचं उत्तर असेल. तर बघा, पहिला जो काही रामन मॅग्सेसे पुरस्कार आहे तो आचार्य विनोबा भावे यांना मिळाला होता.
आणि या वर्षीचा जो काही रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे तो दलाई लामा यांनी जिंकलेला आहे. यानंतर रसायनशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक कोणी जिंकलेलं आहे? तर रसायनशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक आपण जर बघितलं तर का दिले गेले हे पहिले समजून घेऊ. इथं जर बघितलं तर इथं क्वांटम डॉट्स एक संकल्पना आहे. क्वांटम डॉट्सच्या शोधाबद्दल हे यावेळचं रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. क्वांटम डॉट्स काय आहे तर ही आपली पृथ्वी आहे आणि हा खेळायचा फुटबॉल आहे. पृथ्वीच्या तुलनेत हा फुटबॉल जितका छोटा आहे तितकंच या फुटबॉलच्या तुलनेत क्वांटम डॉट्स एकदम छोटे छोटे असतात. ठीक आहे, बघा कंपॅरिझन कशाच करतोय मी. पृथ्वीच्या तुलनेत एक छोटा फुटबॉल जितका त्याची साईज कमी आहे तितकीच एका फुटबॉलच्या तुलनेत क्वांटम जे डॉट्स असतात त्यांची साईज कमी असते. आणि यांचा शोध लावलेला आहे या 3 शास्त्रज्ञांनी. मौंगी जी बावेंडी फ्रान्सचे आहे, लुईस ब्रूस अमेरिकेचे आहे आणि अलेक्सी ॲकिमोह रशियाचे आहे. तर याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. यानंतर पुढे जाऊया. बघा 53वा प्रश्न आहे, डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? तर बघा डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडियाचा किताब जो आहे तो जिंकलेला आहे प्रवीणा अंजना. आता तुम्ही काही ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता. ते ठिकाणं कोणकोणते आहे तर डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडिया आणि त्याचबरोबर फेमिना मिस इंडिया. फेमिना मिस इंडिया वेगळा आहे. फेमिना मिस इंडिया आपण बघितलेला आहे. फेमिना मिस इंडिया कोणी जिंकलं होतं तर फेमिना मिस इंडिया जिंकलं होतं नंदिनी गुप्ता यांनी. कोणी जिंकलं होतं? नंदिनी गुप्ता. ठीक आहे, नंदिनी गुप्ता यांनी फेमिना मिस इंडिया जिंकलं. त्यानंतर डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब प्रवीण अंजना यांनी जिंकलेला आहे. आणि अजून एक प्रकार असतो यामध्ये मिस इंडिया सारखाच, तिला म्हटलं तर मिस डिव्हा इंडिया कोणी जिंकलं? ठीक आहे, मिस डिव्हा किंवा मिस डिव्हा इंडिया जे आहे ते श्वेता शारदा यांनी जिंकलेलं आहे. श्वेता शारदा. तर हे वेगवेगळे पुरस्कार आहे. मिस डिव्हा कोणी जिंकलं? श्वेता शारदा. त्यानंतर जर आपण बघितलं तर डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडिया कोण जिंकलं? प्रवीण अंजना. आणि फेमिना मिस इंडिया कोणी जिंकलं तर नंदिनी गुप्ता. तर तुम्हाला कशावर प्रश्न येतो यावरून तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्ही काय उत्तर देता हे महत्त्वाचं आहे. फेमिना मिस इंडिया विचारलं तर नंदिनी गुप्ताच द्या, डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडिया विचारलं तर प्रवीणा अंजना द्या आणि मिस डिवा जर विचारलं तर श्वेता शारदा उत्तर तुमचं आलं पाहिजे. यानंतर 54वा प्रश्न बघा. 54वा प्रश्न कशा संबंधित आहे हे लक्षात ठेवा. भारताच्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी संबंधित आहे. या महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाला दिला जाणारा बेस्ट गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला दिला गेला? तर बेस्ट गोल्डन पिकॉक हा जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाला दिला जातो तो एंडलेस बॉर्डर या चित्रपटाला दिला गेला. मग आता बघा 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला एंडलेस बॉर्डर. मग याचं डायरेक्शन कोणी केलं हे आपल्याला लक्षात ठेवायचे. दिग्दर्शक कोणी? तर अब्बास अमिनी हे दिग्दर्शक आहे. यामध्ये जे अभिनेता आहे पोरिया रहिमी सॅम यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर बघितलं तर मेलानी थियरी यांना पार्टी ऑफ स्कूल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषभ शेट्टी यांना कन्नड चित्रपट कांतारासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. बऱ्यापैकी मुलांनी हा कांतारा मूवी बघितलाच असेल. यानंतर पुढे जाऊया. गोवा राज्य सरकारने पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट अवॉर्ड 2023 ने कोणाला सन्मानित केलेला आहे? तर बघा मित्रांनो, चंद्रयान 3 मिशन जेव्हा लॉन्च झालं होतं त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका एका व्यक्तीची होती. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर मथवराज यस. डॉक्टर मथवराज यस यांची एक मोलाची भूमिका होती आणि त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना गोव्याच्या सरकारतर्फे पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळालेला आहे. तर महत्त्वाचा आहे, पहिला पुरस्कार आहे त्यामुळे आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इस्रोचे UR राव सॅटेलाइट सेंटरचे डॉक्टर मथवराज यस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, स्टार मार्क करून ठेवतो या क्वेश्चनला. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या अभिनेत्रीला 2023 मध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी स्पेशल रिकॉग्निशन
अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. फोटोवरून समजलंच असेल की या अभिनेत्री आहे माधुरी दीक्षित. तर माधुरी दीक्षित यांना 2023 मध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी स्पेशल रिकॉग्निशन अवॉर्ड मिळालेला. कोणता अवॉर्ड? स्पेशल रिकॉग्निशन अवॉर्ड माधुरी दीक्षित यांना मिळालेला आहे. यानंतर 57वा प्रश्न बघा मित्रांनो, UNEP म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांच्या माध्यमातून एक पुरस्कार दिला जातो, तो आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर पर्यावरणाशी संबंधित चांगली कामगिरी करणारे व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. तर या वर्षीचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जोसेफिना बेलमोंटे फिलिपिन्सचे आहे, जोस मॅन्युअल मोलार चिलीचे आहे, त्यानंतर ब्लू सर्कल ऑफ चायना एक संस्था आहे, त्यानंतर ॲलन मॅकअर्थ फाउंडेशन UKचा आहे, ही सुद्धा संस्था आहे. या 4 जणांना म्हणजे 2 व्यक्ती 2 संस्थांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ब्लू सर्कल ऑफ चायना, त्यानंतर ॲलन मॅकअर्थ फाउंडेशन UK, तर हे 2 संस्था आहे, आणि जोस मॅन्युअल मोलार आणि जोसेफिना बेलमोंटे हे 2 व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर या 4घांनाही चॅम्पियन्स ऑफ अर्थ हा पुरस्कार दिला गेलेला आहे. यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा पुरस्कार 1 वर्षी मिळाला होता. ते वर्ष कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या वर्षी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले. मी एक क्लू देतो की ते वर्ष 2020च्या आतला आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार पर्यावरणाशी संबंधित चांगली कामगिरी केलेल्या व्यक्तीला संस्थांना देण्यात येतो. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या भारतीय सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तंत्रज्ञान उद्योगाला अर्थशॉट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर कोणता असा भारतीय उद्योग आहे जो सौर ऊर्जेवर चालतो आणि त्याला आता अर्थशॉट नावाचं एक पुरस्कार मिळालेला आहे? तर अर्थशॉट अवॉर्ड सुद्धा महत्त्वाचा आहे. हा सुद्धा पर्यावरणाशी संबंधित चांगलं काम जो व्यक्ती करतो आणि कचरा कमी करण्याचं काम करतो, त्या संस्थेला, त्या ऑर्गनायझेशनला हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी S2S तंत्रज्ञानाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. S2S टेक्नॉलॉजीज यांना हा पुरस्कार दिला गेला. का दिला गेला? तर हॉटेलमध्ये जे काही उरलेलं वगैरे अन्न असतं, तर ते अन्न गोळा करून गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही कंपनी करते. तर यासाठी यांना हा पुरस्कार दिलेला आहे. तर अन्नाची नासाडी रोखण्यासाठी, ग्रामीण गरिबी आणि लैंगिक असमानतेचं निर्मूलन करण्यासाठी S2S टेक्नॉलॉजी या कंपनीला या वर्षीचा अर्थशॉट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर अर्थशॉट पुरस्कार हा पर्यावरणातील योगदानासाठी दिला जातो. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर पुढे जाऊया. सन 2023 मध्ये प्रतिष्ठित चॅम्पियन्स ऑफ चेंज हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? चॅम्पियन्स ऑफ चेंज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे सोमदत्त सिंग यांना. चॅम्पियन्स ऑफ चेंज हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो? तर बघा मित्रांनो, जे समाजसेवेचं काम करतात, आणि त्याचबरोबर जे गांधीवादी जे आदर्श आहेत, या आदर्शांवर चालण्याचं काम करतात, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांना हा पुरस्कार कोणाकडून देण्यात येतो? तर इथं बघा, इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे. तर यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा सोमनाथ सिंग यांना देण्यात आला. समाजसेवा, गांधीवादी आदर्श जोपासल्याबद्दल, समाजसेवा केल्याबद्दल, गांधीवादी आदर्श जोपासल्याबद्दल कोणामार्फत देण्यात येतो? इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी यांच्यातर्फे, या संस्थेमार्फत. त्यानंतर आपण यापूर्वी ॲमी अवॉर्ड्स बघितला होता. ठीक आहे. ॲमी अवॉर्ड्स यामध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचं दिग्दर्शन करण्यासाठी ऑलरेडी ज्या काही एकता कपूर आहे त्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं, त्या पहिल्या महिला बनल्या होत्या. आता यामध्ये अजून एक नाव जोडा तुम्ही. बघा, सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका श्रेणीमध्ये अमेरिकेचा प्रतिष्ठित एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण बनला? तर इथं याच वर्षी एक पहिला पुरुषही तिथं एक बनलेला आहे, ज्याचं नाव आहे वीरदास. तर वीरदास याची एक नेटफ्लिक्सवर मालिका आहे, कॉमेडियन आहे हा. याची एक सिरीज आहे नेटफ्लिक्सवर, कॉमेडीशी संबंधित विनोदी मालिका आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याला एमी पुरस्कार मिळालेला आहे. तर या श्रेणीमध्ये म्हणजे कॉमेडी वेब सिरीजच्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार, एमी पुरस्कार जिंकणारे वीरदास हे पहिले भारतीय. आणि मालिकांचं डायरेक्शन करणाऱ्या महिलांमध्ये जर बघितलं
तर एकता कपूर या पहिल्या महिला, म्हणजे भारताला यावर्षी एमी पुरस्कारामध्ये भारतामधून पहिला पुरुष वीरदास हा पुरस्कार विजेता आहे, एमी पुरस्कार विजेता, आणि एकता कपूर या पहिल्या महिला एमी पुरस्कार विजेते आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। यानंतर पुढे जाऊया, प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणी जिंकला? तर विहान तल्या विकास यांनी प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकलेला आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, बघा युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन UNWTO च्या सर्वोत्कृष्ट गावांच्या यादीत बेस्ट टुरिझम विलेज 2023 साठीचा जो काही सन्मान आहे तो कोणत्या राज्यातील धोर्डन या गावाला देण्यात आलेला आहे? तर सिंपली हे विचारलेलं आहे, युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने एक धोर्डन नावाचं गाव आहे, या गावाला सर्वोत्कृष्ट टुरिझम विलेजचा अवॉर्ड दिलेला आहे। हे गाव कोणत्या राज्यातील आहे? तर हे गाव आहे मित्रांनो गुजरातमधील। कुठले आहे? गुजरातमधील हे गाव आहे। यानंतर पुढे जाऊया, पुढील 63वा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने म्हणजे JNU ने मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केलेली आहे? तर बघा, भारत आणि टांझानियाचे संबंध सुधारवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे सामिया सुलुहू हसन, त्यामुळे या सामिया सुलुहू हसन यांना JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी आहे दिल्लीमध्ये तिने डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, प्रतिष्ठित नॉर्मन ई बॉरलॉग हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं नॉर्मन बॉरलॉग यांना। मग आपण जर बघितलं तर नॉर्मन बॉरलॉग यांच्यावरून एक पुरस्कार दिला जातो, तो यावर्षी कोणाला देण्यात आला? तर त्यांचं नाव आहे स्वाती नायक। बघा, ओडिशाच्या आहे, मूळ ओडिशाचे शास्त्रज्ञ आहे स्वाती नायक, यांना प्रतिष्ठित बॉरलॉग फील्ड पुरस्कार देण्यात आला कृषी आणि अन्न उत्पादन क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल। तर बघा, जे काही अन्न आहे, मी तुम्हाला पहिलेच हरित क्रांतीविषयी सांगितलं, तर अन्न किंवा कृषी संबंधी संशोधन केल्याबद्दल हा पुरस्कार स्वाती नायक यांना देण्यात आला आहे। या मूळचे आहे ओडिशाच्या। यानंतर पुढे जाऊया, नेदरलँडचा सर्वोच्च पुरस्कार स्पिनोझा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर स्पिनोझा पुरस्कार जो आहे तो नेदरलँडचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तो डॉक्टर जोईता गुप्ता यांना देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, भारतीय वंशाच्या प्राध्यापक आहे जोईता गुप्ता यांनी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल यांना नेदरलँडच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यानंतर 66वा प्रश्न आहे, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, इथं फोटो पाहून बरेचशे जणांनी ओळखलंच असेल, हा पुरस्कार जो आहे तो अल्लू अर्जुन यांना देण्यात आलेला आहे। तर अल्लू अर्जुन यांना पुरस्कार कशासाठी मिळाला? बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार अल्लू अर्जुन यांना पुष्पा द राईज या चित्रपटासाठी मिळाला। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्ट आणि मिमी चित्रपटासाठी कृती सेनन। त्यानंतर जर बघितलं, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड रॉकेटरी या चित्रपटाला मिळाला। त्यानंतर जर बघितलं तर बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेनमेंट म्हणजे प्रेक्षकांना एकदम एंटरटेन करणारी मूवीचा अवॉर्ड मिळाला RRR ला। त्यानंतर बेस्ट मराठी फिल्म कोणती होती? तर एकदा काय झालं ही बेस्ट मराठी फिल्म होती। त्यानंतर जर आपण बघितलं, बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड कोणाला मिळाला? निखिल महाजन याला गोदावरी चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला। आणि बेस्ट चाइल्ड ऍक्टरचा अवॉर्ड कोणाला मिळाला? तर भविन राबारी याला बेस्ट चाइल्ड ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला लास्ट फिल्म शो यासाठी। तर बघा, आज आपण खूप सारे चित्रपटाशी संबंधित अवॉर्ड सुद्धा बघणार आहोत, त्यामध्ये हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। यानंतर पुढे जाऊया, बघा पुढील पुरस्कार आहे स्मार्ट सिटीशी संबंधित नॅशनल स्मार्ट सिटी अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार कोणी जिंकला? आता 2022 मध्ये सगळी कामगिरी बघितल्यानंतर हा पुरस्कार 2023 मध्ये देण्यात आला आणि 2023 मध्ये हा पुरस्कार इंदोर या मध्य प्रदेश मधील शहराला मिळाला। इंदोर ही ऑलरेडी स्वच्छतेच्या बाबतीत 7 स्टार गार्बेज फ्री सिटी आहे। इंदोरच्या पाठीमागे क्रमांक लावलेला आहे आग्र्याने, त्याच सुरतने आणि सुरतच्या पाठीमागे क्रमांक लावलेला आहे आग्र्याने। तर सुरत जे आहे ते या स्मार्ट सिटीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आग्रा जे ते 3rd स्पॉटवर आहे। त्यानंतर स्मार्ट सिटीच्या बाबतीत राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेश टॉपला आहे आणि केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत चंदीगड टॉपला आहे।
तर राज्याच्या बाबतीत मध्य प्रदेश, त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत चंदीगड आणि शहरांच्या बाबतीत मध्य प्रदेशमधील इंदोर. यानंतर पुढे जाऊया. 68वा प्रश्न, कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै 2023 मध्ये ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ द ऑनर या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केलं? तर बघा इथं तुम्हाला फोटोवरून इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष दिसत असेल इमॅन्युअल मॅक्रॉन. तर इमॅन्युअल मॅक्रॉन हे आहे फ्रान्सचे. या फ्रान्सने नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ द ऑनर हा पुरस्कार देऊन नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेला आहे. त्यानंतर 13व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा जो काही 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार होता तो कोणाला मिळाला? तर फोटोवरून कळालंच असेल, योगी आदित्यनाथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर योगी आदित्यनाथ यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा मित्रांनो, वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार न्यूक्लियोसाइड बेस याच्या शोधाबद्दल दिला गेलेला आहे. आता न्यूक्लियोसाइड बेस जरी माहित नसलं पण याचा उपयोग जो आहे तो कोविड-19च्या वेळी झाला होता. कोविड-19च्या वेळी एक mRNA लस जी आहे, ठीक आहे, मेसेंजर RNA म्हणून असतो, आता हे बायोलॉजीचा भाग आहे. तर mRNAचा वापर करून एक लस विकसित करण्यात आली होती कोविड-19शी संबंधित. त्यामध्ये याचा उपयोग झाला म्हणून न्यूक्लियोसाइड बेस मॉडिफिकेशन साठी हा जो पुरस्कार आहे कॅटलिना कारक्को आणि ड्यू वेसमन या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार. यानंतर पुढे जाऊया. 2023 मध्ये जर्मन शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर जर्मन शांतता पुरस्कार मित्रांनो सलमान रश्दी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कुणाला प्रदान करण्यात आला? सलमान रश्दी यांना जर्मन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बघा सलमान रश्दी जे आहे ते मोठे साहित्यकार आहे. साहित्यकार म्हणण्यापेक्षा मोठे लेखक आहे असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. तर यांना जर्मन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मार्कोनी पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा जे काही कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असतात तर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये मोलाचं योगदान दिलं म्हणून हरी बाळकृष्णन यांना मार्कोनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हा जो पुरस्कार आहे आपण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला संवाद तंत्रज्ञान म्हणून ओळखू शकतो. तर संवाद तंत्रज्ञानामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला मार्कोनी पुरस्कार दिला जातो. तो यावेळी हरी बाळकृष्णन यांना दिला गेलेला आहे. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड 2022 हा किताब कोणी पटकावला? तर हा किताब पटकावलेला मित्रांनो मुंबईने या अगोदर 2019 मध्ये सुद्धा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा पुरस्कार पटकावला होता. आणि त्यानंतर परत 3 वर्षांनी जर बघितलं 2022 मध्ये सलग दुसऱ्यांदा मुंबईने ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा पुरस्कार पटकावलेला आहे. यानंतर जर बघितलं तर दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर आशा भोसले. लता मंगेशकर यांच्या जे बहीण आहे आशा भोसले यांना या वर्षीचा जो काही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो मिळाला. पहिला जो पुरस्कार आहे फर्स्ट तो मिळाला होता नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला होता आणि दुसरा मिळालेला आहे आशा भोसले यांना. त्यानंतर कोणत्या मंत्रालयाला पोर्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं? तर बघा आरोग्य मंत्रालयाने केलेलं जे काही कोविड-19 दरम्यान जे काही योगदान दिलं कोविड-19 दरम्यान त्यासाठी आरोग्य मंत्रालयाला पोर्टर अवॉर्ड दिला गेलेला आहे. तर आरोग्य क्षेत्रामध्ये जो चांगली कामगिरी करणारी संस्था व्यक्ती असते त्यांना पोर्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात येतं आणि इथं डायरेक्ट आरोग्य मंत्रालयाला सन्मानित करण्यात आलेले आहे पोर्टर पुरस्कारानुसार. यानंतर शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे? तर मित्रांनो शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला बनलेली दीपिका मिश्रा. वन लाइनर येऊ शकतो, लक्षात ठेवायचंय. यानंतर बघा 2023 मध्ये किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? इतक्या वेळ थोडे रॅपिड फायर क्वेश्चन बघितले आपण, वन लाइनर होते, जसेच तसे परीक्षेमध्ये येऊ शकतात. या क्वेश्चनचं थोडं जास्त एक्सप्लेनेशन बघायचे. बघा यावर्षी जर बघितलं तर 106 जणांना पद्म पुरस्कार दिला गेला, ज्यामध्ये जर बघितलं तर 91 जे आहे ते पद्मश्री होते, 9 जे आहे ते पद्मभूषण होते आणि 6 जे आहे ते पद्मविभूषण होते. अशा प्रकारे इथं किती पुरस्कार देण्यात आले? 106 पुरस्कार देण्यात आले.
मग 6 जण जे होते ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला ते 6 जण कोण होते, तर डॉक्टर दिलीप महालनोबिस. बघा आजारी पडल्यानंतर आपण जे ORS पितो ते ORSचा शोध या दिलीप महालनोबिस यांनी लावलेला आहे. यांना मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात आला. बाळकृष्ण दोशी, भारतातील आर्किटेक्चर क्षेत्राचे जनक म्हणून यांना आपण ओळखतो. ठीक आहे, बाळकृष्ण दोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर आर्किटेक्चर म्हणजे ज्या काही मोठमोठ्या बिल्डिंग आहे, IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची की बेंगलोरची बिल्डिंग आहे ती बाळकृष्ण दोशी यांनी बांधलेली आहे. तर यासाठी बाळकृष्ण दोशी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. म्हणजे त्यांनी भारत सरकारचे खूप सारे बिल्डिंग्स बांधलेले आहे, खूप मोठं नाव आहे बाळकृष्ण दोशी. त्यानंतर मुलायम सिंग यादव, तुम्हाला माहिती आहे समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशचे आहे, तिथले मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहे. तर त्याचे कर्ता धर्ता होते मुलायम सिंग यादव, यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर कर्नाटकचे चीफ मिनिस्टर SM कृष्णा यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं 3 जणांना मरणोत्तर देण्यात आला. 2 यामध्ये पॉलिटिशियन SM कृष्णा आणि मुलायम सिंग यादव. त्यानंतर जर बघितलं तर उस्ताद झाकीर हुसेन, कला क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला. उस्ताद झाकीर हुसेन तबलावादक आहे. आणि त्यानंतर श्रीनिवास वर्धन, भारतीय आणि अमेरिकन एक गणितज्ञ आहे. म्हणजे भारतात जन्मले आणि अमेरिकेचे नागरिकत्व धारण करणारे भारतीय वंशाची व्यक्ती आहे श्रीनिवास वर्धन, यांना हा पुरस्कार देण्यात आला. गणित क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे यांचं. तर अशा प्रकारे 6 जणांची आपल्याला ओळख पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बाकी एक्सप्लेनेशन मध्ये हेच दिलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. फिल्मफेअर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं ॲज अ सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. तर फिल्मफेअर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राजकुमार राव याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. यानंतर बघा आज राजकुमार राव याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी मिळाला, तर बधाई दो. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला, आलिया भट, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपट पण तोच ठरला, गंगूबाई काठियावाडी. आणि लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आला फिल्मफेअर मध्ये, तर प्रेम चोप्रा यांना. यानंतर मिस दिवा युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकला, मी पहिलेच सांगितलं होतं मिस दिवा युनिव्हर्स हा श्वेता शारदा यांनी जिंकलेला आहे. फेमिना मिस इंडिया नंदिनी गुप्ता आणि त्याचबरोबर प्रवीणा अंजना डिवाइन मिस इंडिया असे वेगवेगळे सौंदर्याचे कॉन्टेस्ट असतात. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या मुली आपण म्हणू शकतो की महिलांनी विजय मिळवलेला आहे. तर श्वेता शारदा या मिस दिवा युनिव्हर्स बनलेल्या आहे. आणि जी व्यक्ती मिस दिवा युनिव्हर्स बनते मग ती मिस युनिव्हर्स साठी भारतातर्फे पाठवली जाते. तर हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 80वा प्रश्न, 25व्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार 2020-21 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर 25वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाला वनस्थली विद्यापीठाला. कोणाला मिळाला, वनस्थली विद्यापीठाला. तर हा मुद्दा महत्वाचा आहे. यानंतर पुढे जाऊया. ऑस्कर अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाणं म्हणजे सर्वोत्कृष्ट बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार कोणी मिळवला आणि ते पहिलं गाणं बनलं असा पुरस्कार मिळवणारं पहिलं भारतीय गाणं, तर ते गाणं आहे नाटू नाटू. ठीक आहे, आणि नाटू नाटू गाण्याचं गायक कोण आहे, तर बघा मित्रांनो हे गाणं कंपोज केलेलं आहे MM किरवानी यांनी. ठीक आहे, MM किरवानी यांनी हे गाणं काय केलेलं आहे, कंपोज केलेलं आहे म्हणजे संगीत दिलेलं आहे. ते लिहिलेलं आहे चंद्र बोस यांनी. आणि आपण जर बघितलं चित्रपट आहे RRR आणि MM किरवानी यांच्याच मुलांनी ते गायलेले, हे लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. 82वा प्रश्न आहे 2023 मध्ये लिपझिंग बुक प्राइज जे आहे ते कोणाला मिळालं, तर बघा लिपझिंग बुक प्राइज हा जो पुरस्कार आहे हा कवितांसाठी दिला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवा. लिपझिंग बुक प्राइज कविता आणि कविता संग्रहाला दिलं जातं. हे यावर्षी मारिया स्टेपनोवा यांना मिळालेलं आहे. तर मारिया स्टेपनोवा यांच्या गर्ल्स विदाउट क्लोथ या काव्य संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा लिपझिंग बुक प्राइज कवितासाठीचा पहिलाच पुरस्कार मी तुम्हाला सांगितला जो सेपरेट कवितासाठी आहे. यानंतर पुढे जायचंय. 83वा प्रश्न, कोणत्या लेखकाला 32वा व्यास सन्मान ने सन्मानित करण्यात आलेले. तर व्यास सन्मानाची हिस्ट्री बघितली आपण, 33वा व्यास सन्मान बघितला. आता 32वा व्यास सन्मान आणि तो कोणाला मिळालेला आहे हे लक्षात ठेवा. ज्ञान चतुर्वेदी यांना मिळाला. कशासाठी मिळाला, तर त्यांच्या पागलखाना या कादंबरीला मिळाला. ज्ञान चतुर्वेदी पागलखाना या कादंबरीला मिळाला. मग साहजिकच व्यास सन्मान म्हणल्यावर ही कादंबरी हिंदी भाषेमधील असणार आहे. बाकी इन्फॉर्मेशन आपण पहिलेच बघितलेली आहे.
त्यानंतर 84वा प्रश्न, गव्हर्नर ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा, भारतीय आरबीआयचे गव्हर्नर जे आहे त्यांना 2023 मध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. तर शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवतो. यानंतर पुढे जाऊया, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 मध्ये. खरं तर याला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता रणवीर सिंग आणि रणवीर कपूर मध्ये. तर रणवीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये. इथं आपण पूर्ण लिस्टच बघणार आहोत, जी मेन आहे ती लिस्ट सांगतो मी तुम्हाला. फिल्म ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला RRR ला. त्यानंतर बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला रणबीर कपूरला ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी. बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला आलिया भटला गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी. त्यानंतर बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला R बाळकृष्णन याला चूप रिव्हेंज द ऑफ द आर्टिस्ट या चित्रपटासाठी. त्यानंतर बेस्ट फिल्म आणि फिल्म ऑफ द इयर दोन डिफरन्स आहे, दोन वेगवेगळे कॅटेगरी. बेस्ट फिल्म होती द काश्मीर फिल्म्स, ठीक आहे, आणि फिल्म ऑफ द इयर होती RRR. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन फिल्म इंडस्ट्री हा पुरस्कार मिळालेला आहे रेखा यांना. आणि आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन म्युझिक इंडस्ट्री हा पुरस्कार मिळालेला आहे हरिहरन यांना. तर हे होते मोस्ट इम्पॉर्टंट अवॉर्ड, ठीक आहे. तर हे अवॉर्ड लक्षात ठेवायचे. कॉन्ट्रीब्युशन इन फिल्म इंडस्ट्री रेखा, कॉन्ट्रीब्युशन इन म्युझिक इंडस्ट्री हरिहरन, बेस्ट फिल्म द काश्मीर फाईल, फिल्म ऑफ द इयर RRR, बेस्ट डायरेक्टर R बाळकृष्णन चूप चित्रपटासाठी, बेस्ट ऍक्टर आलिया भट गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी, बेस्ट ऍक्टर रणबीर कपूर हे पती पत्नी आहे, तर रणबीर कपूर यांना ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी. तर एवढे अवॉर्ड आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यानंतर पुढे जाऊया, कोणत्या भारतीय रेल्वे स्टेशनला स्थानकाला 2023 मध्ये युनेस्को एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले? तर बघा, एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज अवॉर्ड जो आहे तो युनेस्कोने दिलेला आहे भायखळा रेल्वे स्टेशनला. तर सरळ वन लाइनर क्वेश्चन आहे, वन लाइनरच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. भायखळा रेल्वे स्थानक जे आहे त्याला सांस्कृतिक वारसाचा जीर्णोद्धार केल्याबद्दल आणि संवर्धन केल्याबद्दल युनेस्कोचा एशिया पॅसिफिक गुणवत्ता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यालाच आपण एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज अवॉर्ड म्हणून सुद्धा ओळखतो. यानंतर पुढे जायचंय, 87वा प्रश्न आहे, 2023 मध्ये UK आणि भारत यांच्यात ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा, 2023 मध्ये UK भारत ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे मेरी कोम यांना. 6 वेळा, तब्बल 6 वेळा विश्वविजेत्या राहिलेल्या आहे, गोल्ड मेडल मिळवलेले 6 वेळा मेरी कोम यांनी बॉक्सिंग क्षेत्रामध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया, प्रवासी भारतीय सन्मान 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा, जसं फ्लिपकार्ट ॲमेझॉन आहे हे आपल्याला शहरांमध्ये सर्व्हिस देतात, तसं देशामधून दुसऱ्या देशामधून जे काही मोठमोठ्या गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जातात त्यामध्ये कंपनीचं नाव आहे, ती कंपनी आहे फेडेक्स. आणि त्या फेडेक्स मध्ये भारतीय वंशाचे CEO आहे ज्यांचं नाव आहे मित्रांनो राज सुब्रमण्यम. या राज सुब्रमण्यमना प्रवासी भारतीय सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. यानंतर चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा, चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार जे 2022 मध्ये आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार गंजम जिल्हा जो ओडिशामध्ये आहे त्याला मिळालेला आहे. यानंतर 90वा प्रश्न, 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने कोणाला सन्मानित करण्यात आलं? वन लाइनर क्वेश्चन, लगेच लक्षात ठेवायचं. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणलं की रतन टाटा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर 2023 मध्ये मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार, तर मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार मित्रांनो पेगी मोहन यांना मिळालेला आहे. त्यांचं पुस्तक आहे वंडर्स किंग्स अँड मर्चंट्स. तर पेगी मोहन यांचं पुस्तक कोणतं आहे? वंडर्स किंग्स अँड मर्चंट. या पुस्तकासाठी मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार पेगी मोहन यांना मिळालेला आहे. त्यानंतर वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा, वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड 2023 ने एव्हेगेनी मालोलेटक यांना सन्मानित करण्यात आलं. यानंतर 93वा प्रश्न आहे, सन 2023 मध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार
ने कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर जेव्हा आपत्ती येते, समजून घ्या सुनामी आली किंवा चक्रीवादळ आलं किंवा इतर प्रकारचा पूर आला, अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना एक पुरस्कार देण्यात येतो. त्याचं नाव आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. तर या वर्षीचा 2023चा पुरस्कार ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लुंगलेई अग्निशामक केंद्र या दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर असणारे वरील दोन्ही. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून 2023 मध्ये ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार दिलेला आहे? नाईल नदी कुठे आहे? तर नाईल नदी आहे इजिप्तमध्ये. हे आपल्या लक्षात ठेवायचं. तर इजिप्त या देशाने ऑर्डर ऑफ द नाईल नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. तर अलीकडे नरेंद्र मोदी यांना जे काही पुरस्कार मिळाले ते तुमच्या समोर मांडतो. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसने नरेंद्र मोदी यांना दिला. ऑर्डर ऑफ द नाईल इजिप्तने दिला. ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ द ऑनर फ्रान्सने दिला. द ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द लोगोहू पापुआ न्यू गिनीने दिलेला पुरस्कार आहे नरेंद्र मोदी यांना. यानंतर बघा मित्रांनो, पुढे जाऊया. इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न, कुठलं? मेलबर्नचं. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर तो मिळाला सीतारामम या चित्रपटाला. मित्रांनो बघा, जे काही अजून इतर विजेते हे जे इंडियन फिल्म फेस्टिवल होतं मेलबर्नमध्ये, यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला सीतारामम. पण या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला टू किल अ टायगर. त्यानंतर या चित्रपटामध्ये समजून घ्या पुरस्कारातील विविधता, सिनेमा पुरस्कारातील विविधता या कॅटेगरीमध्ये मृणाल ठाकूर हिला पुरस्कार मिळाला. रायझिंग ग्लोबल सुपरस्टारचा पुरस्कार जो आहे तो कार्तिक आर्यनला मिळाला. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे चित्रपट की फिल्म ऑफ द इयर कोण आहे, बेस्ट फिल्मचा अवॉर्ड कोणाला मिळाला? सीताराममला. यानंतर गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर ॲलेसेंड्रा कुरोप यांना गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर एमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मार्टिन फ्रीमन यांना मिळालेला आहे. बघा, मार्टिन फ्रीमन यांना हा पुरस्कार जो आहे तो रिस्पॉन्डर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. आता बघा, या पुरस्कारामध्ये भारताच्या डायरेक्टर मालिका डायरेक्ट करतात एकता कपूर, त्यांना बेस्ट डायरेक्टरसाठी आणि सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकासाठी वीरदास यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर यांनी भारताचं नाव जे आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलवर नेण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर सन 2023 मध्ये कर्नाटकच्या 19व्या कलाकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर जो काही कलाकार पुरस्कार आहे त्याची स्थापना 2005 मध्ये भाषाशास्त्रज्ञ प्रताप नाईक यांनी केली होती. हा पुरस्कार दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य, लोककथा, सिनेमा यासह कोकणी संस्कृतीशी संबंधित विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार अपोलो नारिस डिसुजा यांना देण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सरकारने प्रतिष्ठित गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 साठी कोणाची निवड केली? तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो आहे मित्रांनो तो सुरेश ईश्वर भट यांची निवड करण्यात आलेली आहे 2023 साठी. आणि यानंतर आजच्या लेक्चरचा जो शेवटचा क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे 76व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स 2023 मध्येच म्हणजेच बाफ्टामध्ये कोणता जो काही अभिनेता आहे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे? तर यांचं नाव आहे ऑस्टिन बटलर. यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपट होता एल्विस. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला केट ब्लँचेट यांना टार चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं आपलं लेक्चर इथे संपलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आपण 2023 मधील सर्वचे सर्व पुरस्कार इथे कव्हर केलेले आहे. जे प्रश्न मी तुम्हाला लेक्चरमध्ये विचारले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि नेक्स्ट तुम्हाला लेक्चर कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा सांगा. आणि जर शिकवणं आवडत असेल तर नक्की बॅच जॉईन करा. लेक्चरच्या PDF जे आहे यूट्यूबवरील लेक्चरच्या PDF ते तुम्हाला ॲप्लिकेशनमधील बॅचेसमध्ये उपलब्ध होणार आहे. करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये या लेक्चरची PDF उपलब्ध होऊन जाईल. त्यामुळं तुम्हाला ती PDF डाउनलोड करता येईल, त्याची झेरॉक्स काढता येईल आणि प्रश्न आन्सर नंतर सोडवता येईल. त्याचबरोबर याच्या लेक्चरची टेस्टसुद्धा आपण तयार करत आहोत ॲप्लिकेशनमध्ये, तीसुद्धा तुम्हाला देता येईल. तर आतापासून व्यवस्थितपणे अभ्यास करा, अभ्यासाला लागा. अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इन्स्टावर फॉलो करा. सगळीकडून फायदा घ्या आणि अभ्यासाला जोमाने लागा. अशाच दर्जेदार नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो बघत राहा अभ्यास मित्र.